लग्न होऊन तुमच्या घरी आले तेव्हा पोरकट होते मी. बाईला संसाराची ओढ असली की मन सारखं सारखं घरातल्या उणीवा दाखवतं. तुम्ही आणि तुमची तत्व, तत्वांबरोबर घर चालवता चालवता लक्षात आलं की तत्वांनी 2 जोड कपडे आणि डोक्यावर छत तर मिळालं, पण आयुष्यभर काटकसर करत, जुळवाजुळव करत जगावं लागलं. पण त्यातही खुश राहिले हो मी. निमूटपणे जे होतं त्यात घर चालवलं. कित्येकदा तुमच्या बदल्या झाल्या, किती वेळा शाळा सोडाव्या लागल्या. लोक चुकीच्या मार्गाला जाऊन बदनाम होतात हे बघितलं होतं. पण तुम्ही तुमच्या तत्वांमुळे लोकांना नकोसे होत होता. जिथे जाल तिथे अडथळे, तुम्हाला त्यांच्या मार्गातून बाजूला काढण्याचे प्रयत्न. याच वातावरणात जन्मली आणि वाढली माझी शलाका. सानू जरा तरी वांड आहे. तिला पाहिजे ते मागून किंवा हिसकावून घेते. प्रसंगी उलटही बोलते. पण माझी शलाका गाय आहे, गाय. कधी खाऊसाठी हट्ट केला नाही का कपड्यांसाठी मागे लागली नाही. दुकानात गेलं तरी सगळ्यात कमी किमतीचे कपडे निवडते. का? तर तुमची तत्व जपायची म्हणून. माझ्या मुलींनी बाजारात इतर मुलांसारखा हट्ट नाही केला हो कधी. दुकानाच्या काचेतून दिसणारे रंगीत कपडे, मिठाया, गोळ्या, चॉकलेट फक्त नजरेत भरून घरी यायच्या हो माझ्या मुली. का शब्दाने कधीही काहीही न मागता. तू आता स्वतःच्या पायावर उभी आहे, हुशार आहे. पण माझी शलाका की कोणी पोर कधी विमानात बसली नाही. आणि आज तिला लग्न करून अमेरिकेत जाण्याची संधी मिळतेय. ऐश्वर्यात जगण्याची संधी चालून आली आहे. तर ती देखील मी तुमच्या तत्वांच्या नादात जाऊ द्यायची का? आयुष्यभर निखाऱ्याने पाय पोळलेली मी आज माझ्या मुलीच्या आयुष्याचं नंदनवन होत असेल तर मी का गप्प राहायचं? आई, दीपू मला बोलू दे, मला बोलू दे. तुम्हीच म्हणाला होतात ना की मालती, तू माझ्या संसाराचं गणित कधीच बिघडू दिलं नाहीस म्हणून. पण कधी विचारलं हे गणित मी कसं सोडवत होते ते? मग आता ऐका देशपांडे सर, आज तुम्ही ऐका. आज मी तुम्हाला सांगते संसाराचं गणित. एक भाजी 2 वेळा पुरवून पुरवून वाढलीये मी तुम्हाला सगळ्यांना. शलाकाची शाळेची पुस्तकं सानिकाला, मग सानिकाची तीच पुस्तकं दीपूला त्या इयत्तेत गेल्यावर. सानिका आणि दीपूला नव्या पुस्तकांचा वास कधीच अनुभवता आला नाही, कधी मिळालीच नाही. कपड्यांचे जोड माझ्या मुलींनी वाढत्या वयानुसार एकमेकींचे वापरले. पोरींना कधी शिकवणी लावली नाही का शाळेच्या मोठ्या ट्रिपला सुद्धा पाठवलेलं नाही.
इमारतीतल्या मैत्रिणी कधी सिनेमासाठी, कधी चौपाटीवर भेळ खाण्यासाठी बोलवायच्या, पण मी कधीच केले नाही. इतकं की नंतर त्यांनी मला बोलवणं सोडून दिलं. संसाराचं गणित तत्वांवर नाही चालत देशपांडे सर. कधी काही कमी पडलं तर उधार घ्यावा लागतो, कधी क्ष समजून समीकरण सोडवावं लागतं, कधी भागाकारामध्ये हातचा घ्यावा लागतो, तर कधी अपूर्णांकाला पूर्णांक समजावा लागतो. अशा अनेक लहान सहान आनंदाच्या आहुत्या दिल्या आहेत मी तुमच्या तत्वांसाठी. त्याची किंमत नसेल तुम्हाला, पण एक आई म्हणून मला माझ्या मुलींचं कौतुक आणि अभिमान आहे. यापुढे त्यांच्या आयुष्यात येणारा आनंद मात्र मी काहीही करून त्यांना मिळवून देणारच. तुमची बायको म्हणून मी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा भोगायला मी तयारही आहे. पण एक आई म्हणून माझ्या शलाकाच्या बाजूने मी उभी राहणार आहे आणि तिचं लग्न लावून देणार आहे. मग कोणी येऊ किंवा न येऊ. इंदिरा यार, काहीतरी गडबड झाली आहे यार. का, काय झालं? म्हणजे बघ ना, जी बँकवाली कालपर्यंत हळदीला उशिरापर्यंत थांबते ती अजून लग्नाला आली नाहीये. काहीतरी गडबड आहे यार, तुला नाही वाटत? तू बँकवाली तर नाहीच आहे, देशपांडे सर पण दिसत नाही. अरे आणि बँकवालीचा फोन पण लागत नाहीये. काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना सत्तू? या नाही, आपण ना कलियुगातली उलटी रीत करूयात. बघू थोडं. तुमचे पाय वगैरे आम्ही धुतो आता. कुठे आहेत तुमचे आई बाबा? नाही, इतर वेळेला तर सभ्यतेची भाषा शिकवतात ना. आता कुठे गेले? दादा, सत्तू थँक्यू. चल. जरा थंड घेणार का? नाही, तो म्हणतोय थंड घ्या, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. शलाकाजी, खूप छान दिसताय आज. थँक्यू. वधू पक्ष इकडे आहे. आम्ही आलोच. मला काही नकोय.
हॅलो. हॅलो मॅडम, अहो काय कुठे राहिलात तुम्ही? नाही म्हणजे तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाची काहीच पर्वा नाहीये का तुम्हाला? अहो मॅडम या ना, धमाल करूया इकडे. खरंच या ना. मॅडम 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 तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला माहितीये मॅडम, आज शलाकाजी इतक्या सुंदर दिसतात ना की मी काय सांगू. त्या इथे हॉलवर येण्याच्या आधी सगळी अगदी मरगळ होती. हॅलो मॅडम. नाही, काल त्या हळदीला आलं तर बघा, कटकट्या स्नेहलता ताई, नाही इकडे येऊन पण कटकट करत होत्या. इंद्राने असा टोचन दिलाय ना. हा मॅडम, ह्या शलाकाजी इकडे हॉलवर आला ना की इथलं वातावरणच बदलून गेलं. आणि आता तुम्ही याल तर एकदम 4 चांद लागतील, 4 चांद मॅडम, 4 चांद. बाबा, आय एम सॉरी. मी लहान तोंडी मोठा घास घेतेय. पण बाबा, त्या दिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमची सुद्धा एका क्षणासाठी इच्छा झाली होती बँकेची कॅश घेण्याची, पण तुमच्या तत्वांनी तुम्हाला थांबवलं. बाबा, आईने तुमच्या ह्या विचाराचं पुढचं पाऊल उचललं, कारण ती एक आई आहे. आणि आई तत्वांवर नाही तर भावनेवर चालते. आपल्या मुलांच्या आयुष्यात संकट आली ना तर बऱ्याचदा चूक बरोबर हा चष्मा नाही लावता येत. आणि म्हणूनच कदाचित एखाद्या आईला चुकीचं ठरवणं खूप सोपं असतं. बाबा, देशपांडे सर आणि शलाकाचे बाबा अशा 2 ओळखी आहेत तुमच्याकडे ज्यातून तुम्ही निवड करू शकता. पण आई कुठे जाणार? जेव्हा मुलाचा जन्म होतो ना त्या क्षणी आईचाही जन्म होतो. एखादी आई आपल्या मुलाला असं कधीच विचारत नाही की अरे तू किती पैसे कमवतोस, पण त्याच मुलाचा चेहरा जरा जरी पडला असेल ना तर ती लगेच विचारते की अरे बापरे काय झालं. हा बाप, आईला प्रत्येक गोष्ट तडीस न्यावी लागते. तिला तिच्या जबाबदारीतून कधीच मोकळं होता येत नाही. किचन मधलं शेवटचं भांड पालथं घालणं असो किंवा आपल्या मुलांच्या अंगाईची शेवटची ओळ असो, आईला कधीच जबाबदारीतून मोकळं होता येत नाही. एक वेळ तिला व्यापातून कामातून सुटका मिळू शकते, पण आईपणातून कधीच सुटका मिळू शकत नाही. बाबा, हे बघा, आई जे वागली ना त्याचं समर्थन नाही करत आहे मी, ते चुकीचंच आहे. ती चुकली आहे हे सत्य आहे. पण आज त्यामुळे शलाका दीदीचं लग्न उभं राहिलंय हेही सत्य आहे. बाबा प्लीज हे लग्न पार पडू दे. आपण आपल्यातले वाद नंतर सोडवू. प्लीज बाबा, प्लीज. ठीक आहे, येईन मी, पण एका अटीवर. तुझ्या आईनं जे काही केलं ते मोहापोटी केलं. त्या कृतीचं प्रायश्चित्त तिला घ्यावंच लागेल. तिनं आई असण्याचं कर्तव्य निभावताना पत्नी असण्याच्या जबाबदारीची प्रतारणा केली. त्यामुळे माझ्या सोबत बसून तिला कन्यादान करता येणार नाही.
होय दीपू, माझ्या सरस्वतीनं लक्ष्मीशी चोरी केली, त्यामुळे ही चोरी करून तो अधिकार तिनं गमावलेला आहे. पिन लागली ना व्यवस्थित? हां नीट आहे? बांगड्या आहेत, अंगठी, गळ्यातलं आणि कानात, हां सगळं झालंय. आता काय काय राहिलंय? हां शेला राहिला, शेला आणते मी. हां दीदी उठ उठ शेला, हे घे हात कर. तो हात दे मला. बघ नीट आहे? काय गळ्यातले हात. हां खूप गोड दिसतेस दीदी, अगदी नक्षत्रासारखी. कोणाची नजर नको लागायला, माझ्याच मेलीची नजर लागेल. आई माझ्यामुळे तू आणि बाबा. हा का? नाही छे, काही नाही झालेलं. मनात सुद्धा आणू नकोस असं. तुझ्यामुळे काहीच नाही झालेलं अगं. का हे बघ, तुला ना हसऱ्या चेहऱ्यानी लग्नासाठी उभं राहायचंय, हो की नाही? हस हस बघू. आई पण बाबा येतील ना लग्नाला? मग येतीलच ना, काळजी नको करूस तू. अगं ते माझ्यावर नाराज आहे, पण तुझ्यावर इतकं प्रेम आहे ना दीदी, की ते आले किंवा नाही आले तरी ते जिथे असतील ना तिथून त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहणार आहे. तरी सुद्धा आई मी बाबांशिवाय लग्नाची कल्पनाही नाही करू शकत अगं. अगं आई दीदी, हा किती उशीर ताई. हे 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 हातात ठेव. दीदी बस बस इथे बस. ती चोरी देशपांडे सरांच्या बायकोनी नाही केली, ती एका आईने केली आपल्या मुलीसाठी. आई छान दिसते ना? नकोय मला तुमचे दागिने, नकोय मला ते अत्तर, काही नकोय. बाबा जर नसतील तर या सगळ्याला काहीच अर्थ नाही, आणि ते जर येणार नसतील तर मी लग्न करणार नाही.